नमस्कार मित्रांनो 11वी ॲडमिशन ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर याच्यामध्ये पार्ट 1 कशा पद्धतीने भरायचा, त्यानंतर पार्ट 2 मध्ये तुम्हाला कॉलेजचं प्रेफरन्स कशा पद्धतीने द्यायचं आहे ती संपूर्ण माहिती आपण लाईव्ह बघणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा फॉर्म भरण्यासाठी तुमचं क्रोम ब्राउझर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर MHA ॲडमिशन्स अशा पद्धतीने सर्च करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट. तर इथे तुम्हाला दिसून जाईल वेबसाईट MHAadmissions.in. तर या वेबसाईटवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल. तर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो इथे सगळ्यात पहिले तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल. ओके, तर इथे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला विचारलेलं आहे ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया. तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटमधून जर 10वी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला इथे पहिला ऑप्शन निवडायचा आहे, विदिन महाराष्ट्र स्टेट. ओके, आणि जर तुम्ही जर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या राज्यातून जर 10वी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला इथे दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही ऑप्शन निवडून घ्या. ओके, तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये कंप्लीट केले असेल तर पहिला ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस तुम्हाला इथे विचारलेला आहे. जर तुम्ही आता लेटेस्टमध्ये जर 2025 मध्ये एक्झाम दिली असेल 10वीची तर तुम्हाला इथे फ्रेशर तुम्हाला पहिला ऑप्शन निवडायचा आहे. ओके, आणि जर तुम्ही 2025 मध्ये जर तुम्ही जर मागच्या वेळेस फेल झाला असाल, ओके, तुम्ही जर आता तुम्ही परत एक्झाम दिली असेल रिपीटर म्हणून, तर तुम्ही इथे हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर 2025च्या आधी तुम्ही 10वी कंप्लीट केली असेल, ओके, तुम्ही जर 11वीला ॲडमिशन घेतलं नसेल, तुम्हाला आता 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही हा प्रिव्हियसली पास तुम्ही हा ऑप्शन निवडायचा आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही येत असाल तो ऑप्शन तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. ओके, तर शक्यतो जास्तीत जास्त मुलांना इथे फ्रेशर असणार आहेत. ओके, तर ज्यांनी आता 2025 मध्ये एक्झाम दिलेली आहे त्यांनी फ्रेशर ऑप्शन निवडायचा आहे. आणि त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन बोर्ड तुम्हाला इथे बोर्डचं तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जर महाराष्ट्र बोर्ड असेल तर तुम्हाला पहिला ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर CBSE बोर्ड असेल तर हा दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. तर तुम्हाला इथे बोर्डचे नाव दिलेले आहेत. ओके, जर याच्यापैकी तुमचा बोर्ड नसेल, ओके, तर तुम्ही इथे एनी अदर बोर्ड यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आणि तुमच्या बोर्डचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला सर्व ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुमच्या बोर्डचं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला सीट नंबर फिल करायचा आहे. तर इथे तुमचा सीट नंबर फिल करा. त्यानंतर आईचं नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. आणि पुढे तुम्हाला इथे व्हेरीफाय नंबर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्यासमोर माहिती येईल. इथे तुमचं नाव दिसेल, तुम्हाला इथे संपूर्ण तुमचं चेक करून घ्यायचं आहे. तुमचं नाव आहे का नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं. ओके, आणि त्यानंतर तुमच्या आईचं नाव पण इथे चेक करून घ्यायचं आहे. ओके, आणि पुढे तुम्हाला जर माहिती करेक्ट असेल तर तुम्हाला इथे येस करेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन इथे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे इयर ऑफ एक्झामिनेशन आणि तुमचं नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर अशा पद्धतीने ती माहिती भरा. आणि पुढे तुम्हाला इथे ईमेल आय डी फिल करायचा आहे. तर मित्रांनो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्याकडे जो चालू असेल तोच तुम्हाला द्यायचा आहे. ओके, तर इथे तुमचा ईमेल आय डी तुम्ही फिल करा. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा फिल करायचा आहे. तुमचा जो चालू मोबाईल नंबर असेल तो इथे फिल करा. पुढे तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेला आहे. तर इथे तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे कोणतं पण एक क्वेश्चन निवडून घ्या. ओके, आणि पुढे तुम्हाला इथे तुम्ही जो सिक्युरिटी क्वेश्चन निवडणार आहे त्याचा तुम्हाला पुढे आन्सर द्यायचा आहे. तर तुम्ही इथे तुमचा आन्सर द्या. आणि त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड तयार करायचा आहे. इथे पासवर्ड तुम्ही तयार करा. तर मी तुम्हाला पासवर्ड तयार करताना तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला इथे बनवायचा. ओके, तर पासवर्डमध्ये तुम्ही कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर तुम्ही यूज करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड इथे तयार करा. आणि पुढे तुम्हाला कन्फर्म पासवर्ड तुम्हाला इथे परत तुमचा पासवर्ड इथे फिल करायचा आहे. तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. आणि पुढे तुम्हाला इथे जो कॅप्चा दिलेला आहे, इथे जो तुम्हाला कोड दिलेला आहे तो कोड तुम्हाला या बॉक्समध्ये इथे फिल करायचा आहे. आणि त्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पेज येईल. तर इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल. ओके, आणि त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे दिसेल. ओके, तर हाच तुमचा लॉगिन आयडी असणार आहे. तर हा नंबर मित्रांनो तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, इथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याची PDF सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ते तुम्ही सेव्ह ॲज PDF म्हणून तुम्ही सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो हा तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे. ओके, त्यामुळे हा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने लॉग इन करण्यासाठी पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी इथे फिल करायचा आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दाखवलेला आहे. तर तोच तुम्हाला इथे फिल करायचा आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमचा लॉग इन आय डी असणार आहे. ओके, तर इथे फिल करा आणि त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे फिल करा. आणि पुढे तुम्हाला जो कोड दिलेला आहे तो कोड इथे या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल. तर इथे राईट साईडला तुम्हाला तुमचं नाव दिसेल. तर तुम्ही आता लॉग इन केलेलं आहे, तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला इथे दिसेल. तर इथे डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 तुम्हाला इथे इनकम्प्लीट अशा पद्धतीने दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्टेप दिसतील. तर या सर्व स्टेपमध्ये तुम्हाला इथे कंप्लीट करावं लागतील. तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने माहिती ओपन होईल. तर मित्रांनो इथे तुम्हाला कोणती माहिती भरावी लागणार नाही. ओके, तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे ती माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स दुसरी स्टेप मित्रांनो ओपन होईल. तर इथे पण तुमची माहिती मित्रांनो ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर इथे तुमचं नाव, त्यानंतर तुमचं मदर नेम, तुमचं जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमच्या शाळेचं नाव, त्यानंतर शाळेचा इंडेक्स नंबर आणि शाळेचा युडायस नंबर मित्रांनो ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स मित्रांनो ही 3 नंबरची स्टेप ओपन होईल. तर इथे तुमचा ॲड्रेस फिल करा. त्यानंतर इथे तुमचा पिन कोड फिल करा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे स्टेट निवडायचं आहे. तर इथे स्टेट निवडा. त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. आणि पुढे तुम्हाला इथे तुमचा तालुका, इथे तुम्हाला तालुक्याचं नाव टाकायचं आहे. ओके, आणि पुढे तुम्हाला तुमच्या गावाचं किंवा सिटीचं नाव फिल करायचं आहे. तर इथे तुमच्या गावाचं किंवा सिटीचं नाव फिल करा. आणि पुढे तुम्हाला इथे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमचा. आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर 2 इथे तुम्हाला विचारलेला आहे. जर तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तुम्ही इथे फिल करू शकता. ओके, जर नसेल तर नाही फिल करता चालेल. आणि पुढे तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी दिसेल. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचे स्टेप ओपन होईल. तर तुम्हाला इथे तुमची कॅटेगरी डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर इथे सिलेक्ट युअर कॅटेगरी याच्यावरती क्लिक करा आणि इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. तर इथे सर्व कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे. तुमचे कॅटेगरीचं नाव इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे विचारलेलं आहे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट. ओके, तर इथे येस करायचं आहे तुमच्याकडे असेल तर. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, ओके, तुम्ही जर इथे नो केलं तर तुम्हाला इथे ओपनमधून तुमचं ॲडमिशन कन्सिडर केलं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे नोट येऊन जाईल. ओके, तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे जर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर. ओके, आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट स्टेट तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन इथे विचारलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला इथे अदर रिझर्वेशन विचारलेलं आहे. डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप. ओके, तुम्ही जर हँडिकॅप असाल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. म्हणजे हे प्रकल्पग्रस्त आणि जे भूकंपग्रस्त उमेदवार असतात, ओके, तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर हॅज ॲप्लिकंट्स पॅरेंट बिन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. ओके, जर तुम्हाला स्थानांतरित केलं असेल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर असतील तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकंट पॅरेंट्स जर एक्स सर्व्हिसमॅन असतील, ओके, किंवा डिफेन्समध्ये असतील तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर डज ॲप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट कॅटेगरी. ओके, तुम्ही जर स्पोर्टमध्ये असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर इफ यू आर फॉलिंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन. ओके, म्हणजे तुम्ही अनाथ असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी. तुम्हाला जर मायनॉरिटी कम्युनिटीमधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे येस करा. ओके, तुमची इथे तुम्हाला लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो मायनॉरिटीमध्ये तुम्हाला बुद्धिस्ट, जैन, मुस्लिम, पारसी, सिख
मित्रांनो हे जे कॅटेगरीज आहेत ओके, तर ह्या कॅटेगरीज मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येत असतात ओके. जर तुम्हाला मायनॉरिटीमधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल ओके, तर यांच्या मित्रांनो स्पेशल कॉलेजेस असतात ओके. तुम्हाला जर त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तिथे डायरेक्ट ॲडमिशन भेटून जातो ओके. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही जर या कॅटेगरीमधून जर नसाल ओके, तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. तर मित्रांनो तुम्ही 10वी ज्या शाळेत कंप्लीट केलेल्या आहेत त्या शाळेत जर 11वी 12वीचं कॉलेज असेल ओके, तर तुम्हाला त्याच ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ते इन हाऊस कोटाच्या अंतर्गत ॲडमिशन घेऊ शकता ओके. तुमचं तिथे डायरेक्ट ॲडमिशन होऊन जाईल. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन ॲडमिशन करू शकता. तर त्या मुलांसाठी हा ऑप्शन असणार आहे ओके. पण तुम्ही ज्या शाळेत 10वी कंप्लीट केलेली आहे ओके, आणि त्या शाळेत जर 11वी 12वीचं कॉलेज असेल ओके, पण तुम्हाला आता दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही इथे नो ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे ज्या मुलांनी ज्या शाळेत 10वी कंप्लीट केलेली आहे ओके, त्याच शाळेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल 11वीला, त्यांनी तिथे येस करायचं आहे ओके, नाहीतर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर तुम्हाला ते तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल. तर मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डून जर आता तुम्ही 10वी कंप्लीट केली असेल तर तुमची ऑटोमॅटिक माहिती येऊन जाईल. तुमचा बोर्ड जर दुसरा असेल, महाराष्ट्र बोर्ड सोडून जर तुमचा दुसरा बोर्ड असेल तर कदाचित तुम्हाला इथे तुमची माहिती भरावं लागेल ओके. तर इथे तुमचे मार्क्स तुम्हाला इथे फिल करावे लागतील. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर आता इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. तर इथे तुम्हाला 10वीचं मार्कशीट, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि ते अंडरटेकिंग तुम्हाला इथे विचारलेलं आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते इथे अपलोड करा ओके. आता इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागेल ओके. तुम्ही जर कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल ओके, तर तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट कंपल्सरी अपलोड करावं लागेल. तुम्ही जर जनरलमधून म्हणजेच ओपनमधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी इथे अपलोड करावं लागणार नाही ओके. तर अशा पद्धतीने इथे सर्व पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे जर आता 10वीचं मार्कशीट नसेल तर तुम्ही जर ऑनलाईन रिझल्ट डाउनलोड केला असेल तर तो इथे अपलोड करा. इथे डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेला आहे. तर फॉर्मॅट तुमचं JPG किंवा JPG, त्यानंतर PNG, त्यानंतर PDF. तर अशा पद्धतीने तुम्हाला 4 फॉर्मॅट दिलेले आहेत ओके. आणि साईज तुम्हाला 1 MB पेक्षा कमी ठेवायची ओके. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंटची साईज आणि फॉर्मॅट ठेवा. इथे तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या फाईलमधून इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि इथे अपलोड करा ओके. इथे अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल. इथे तुम्हाला आयसारखं इथे तुम्हाला सिम्बॉल दिला आहे, याच्यावरती क्लिक करा आणि तुमचं डॉक्युमेंट तुम्ही इथे बघू शकता ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सर्व डॉक्युमेंट अपलोड करा तुमच्याकडे जे असतील ते ओके. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर नाही अपलोड केलं तर चालेल. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल ओके. तर इथे चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचं डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे 10वीचं मार्कशीट आणि कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं आहे ओके. त्यानंतर तुम्हाला इथे एक अंडरटेकिंग तुम्हाला अपलोड करावं लागेल, म्हणजे तुम्हाला एक हमीपत्र अपलोड करावं लागेल. तर मित्रांनो या हमीपत्रामध्ये तुम्हाला इथे जे डॉक्युमेंट विचारले ओके, तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत किंवा नाही त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे ओके. तर इथे डाउनलोड सॅम्पल फॉर्मॅट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने PDF ओपन होईल. तर मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तिथे हे डिक्लेरेशन ॲडमिशन प्रोसेस 2021-22 अशा पद्धतीने दाखवत आहे ओके. तर मित्रांनो तुम्ही याची प्रिंट न काढता तुम्ही इथे MHA-FIGC ॲडमिशन्स वेबसाईट ओपन करा. तुम्हाला इथे डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे 4 लिंक दिसतील. तर इथे 2 नंबरला अंडरटेकिंग सेल्फ डिक्लेरेशन अशा पद्धतीने लिंक दिलेली आहे, यावरती क्लिक करा. आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने जे लेटेस्टवालं हमीपत्र आहे ओके, ते तुम्हाला तुमच्यासमोर मित्रांनो ओपन होईल. तर तुम्ही याचे प्रिंट काढा मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला 2 पेज दिलेले आहेत. पहिलं पेज मराठीमध्ये दिलेलं आहे आणि दुसरं पेज इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ओके. तर तुम्ही कोणतं पण एक प्रिंट काढा. आणि त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा प्रवेश अर्ज म्हणजे अर्ज क्रमांक, तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे फिल करा ओके. त्यानंतर तुमचं नाव इथे फिल करा आणि त्यानंतर मूळ जात प्रवर्ग म्हणजे तुमचे कॅटेगरीचं नाव इथे फिल करा. त्यानंतर तुम्ही जर तुमच्या कॅटेगरीमधूनच अर्ज करत असाल तर परत इथे कॅटेगरीचं नाव इथे फिल करा ओके. आणि त्यानंतर अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास ओके, जर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबद्दल इथे माहिती द्या ओके. जर नसेल तर इथे डॅश करून अशा पद्धतीने माहिती भरा. त्यानंतर स्वतः अल्पसंख्याक असल्यास असाल तर इथे माहिती द्या, नसेल तर डॅश करा ओके. आणि त्यानंतर इथे तुम्हाला ज्या शहरामध्ये ज्या सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं इथे नाव फिल करा ओके. त्यानंतर खाली तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल माहिती विचारलेली आहे.
तर इथे तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंटची माहिती द्यायची आहे. तर इथे तुम्हाला अर्जासोबत सादर केलेले डॉक्युमेंट याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे आणि त्यानंतर प्रवेशावेळी सादर करणारे डॉक्युमेंट याच्याबद्दल इथे माहिती विचारलेली आहे. तर तुम्ही जे डॉक्युमेंट ॲडमिशनच्या वेळेस देणार आहात तर त्याबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची. ओके. तर इथे सगळ्यात पहिले इयत्ता 10वी शाळा सुरुवात दाखला विचारलेला आहे. ओके. जर तुमच्याकडे आता नसेल तर इथे अशा पद्धतीने क्रॉस करा आणि त्यानंतर तुम्ही ते ॲडमिशनच्या वेळेस देणार आहेत त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने खून करा. ओके. त्यानंतर इयत्ता 10वी गुणपत्रक आता तुमच्याकडे नसेल तर इथे क्रॉस करा, ते तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस देणार आहात तर त्यामुळे इथे तुम्हाला अशा पद्धतीने खून करायचे आहे. त्यानंतर जातीचा दाखला तुमच्याकडे असेल तर इथे अशा पद्धतीने खून करा आणि त्यानंतर इथे पुढे क्रॉस करा. त्यानंतर जातीचा दाखला वडिलांचा विचारला आहे. त्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे एनसीएल प्रमाणपत्र, तर ज्या कॅटेगरीजला एनसीएल लागतं ते तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्हाला ओपनमधून कन्सिडर केलं जातं, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके. आता एस टी कॅटेगरीला ते लागत नाही त्यामुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी क्रॉस करणार आहे. त्यानंतर अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र, तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्याबद्दल इथे माहिती द्यायची आहे. त्यानंतर स्वयं घोषणापत्र अल्पसंख्याक जर असाल तर इथे माहिती द्या, नसाल तर अशा पद्धतीने क्रॉस करा. ओके. तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा. ओके. तर आता तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर अशा पद्धतीने इथे क्रॉस करा. आता हे डॉक्युमेंट तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस देणार आहेत त्यामुळे तुम्ही राईट साईडला अशा पद्धतीने खून करा. ओके. आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे विद्यार्थ्याचं नाव व स्वाक्षर विचारलेलं आहे. ओके. तर इथे तुमचं नाव आणि स्वाक्षर तुम्हाला ते फिल करायचं आहे. तर तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात ती डेट तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव व स्वाक्षरी अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती विचारली आहे. त्यानंतर पालकांचे नाव व स्वाक्षरी तुम्ही इथे माहिती भरा. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट याचा फोटो किंवा तुम्ही PDF करून घ्या. ओके. ही सर्व माहिती भरा आणि याची तुम्ही एक फोटो काढा किंवा एक PDF तयार करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथे अंडरटेकिंग इथे ऑप्शन दिला आहे, यावरती चूज फाईल यावरती क्लिक करा आणि ते अपलोड करा. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इथे विंडो ओपन होईल. तर तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल. ओके. त्यानंतर तुमचा सीट नंबर दिसेल. तुम्ही जर कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असाल तुम्हाला इथे 100 रुपयाचं पेमेंट दिसेल आणि तुम्हाला इथे प्रोसीड टू पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, तर तुम्हाला पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला UPI, कार्ड्स, वॉलेट, नेट बँकिंग अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत पेमेंट करण्यासाठी. ओके. तर सगळ्यात सोपं तुम्ही इथे UPI ने पेमेंट करू शकता. तर तुम्हाला इथे तुमचा UPIचा नंबर इथे टाकायचा. ओके. आणि त्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला फोनपेचा UPI ॲड्रेस माहिती नसेल तर तुमचं फोनपे ॲप्लिकेशन ओपन करा आणि त्यानंतर तुम्ही इथे खाली स्क्रोल करा. ओके. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा इथे तुम्हाला UPI ॲड्रेस तुम्हाला भेटून जाईल. ओके. तर हा UPI ID तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीने हा UPI ID तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या UPI ॲपने तुम्ही पेमेंट करणार आहात. ओके. त्या ॲपला तुमचं एक नोटिफिकेशन येईल. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इथे मी पेमेंट केलेलं आहे आणि तरीसुद्धा इथे पेंडिंग असं दाखवत आहे. ओके. तर इथे तुम्हाला जर पेंडिंग दाखवत असेल तर इथे प्रोसीड टू पे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही जर पेमेंट केलं असेल. ओके. तर इथे तुम्हाला व्हॅलिडेट यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे व्हॅलिडेट केल्यानंतर युअर रजिस्ट्रेशन फी इज पेड असं दाखवतं. ओके. तर इथे सक्सेस झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला पण असा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे तुमचं पेमेंट. ओके. तर मित्रांनो पेमेंट करताना जर पेमेंट जर फेल झालं. ओके. तर तुम्हाला इथे परत लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने व्हॅलिडेट करायचं आहे. तुमचं पेमेंट सक्सेस होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे. ओके. किंवा तुम्ही इथे प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्हाला याची प्रिंट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही PDF सेव्ह करून घ्या आणि त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल. तर आता तुमची संपूर्ण माहिती भरून झालेली आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिले आहेत, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि डाउनलोड. तर तुम्ही कशावर पण क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट आहे ती सेव्ह करून ठेवायची. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सेव्ह करून घ्या. त्यानंतर तुम्ही संपूर्ण माहिती नीट चेक करून घ्या. जर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तर खाली तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, यावरती टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला इथे लॉक करायचं. ओके. इथे तुम्ही संपूर्ण माहिती नीट चेक करून घ्या आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत, तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. ओके. आता बाकीचे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही जर अपलोड केले नसेल
तर ते तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस दिले तरी चालतील. ओके, तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती नीट चेक करून घ्या. ओके, जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला इथे लॉक करायचं आहे. तर इथे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. लॉक केल्यानंतर इथे करंट स्टेटस यामध्ये तुम्हाला सेल्फ व्हेरीफाईड अशा पद्धतीने मेसेज दिसेल. तर तुमचा फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे, तुम्हाला कोणत्याही सेंटरला जाऊन व्हेरिफिकेशन करण्याची गरज पडणार नाही. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुमचा फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे. त्यानंतर डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो इथे बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे पार्ट 2 भरावं लागेल. तर तुम्हाला इथे पार्ट 2 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा आता पार्ट 1 भरून झालेला आहे. ओके, तर तुम्ही इथे पार्ट 2 या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला आता कॅप ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला इथे कॉलेज निवडायचे आहेत. तर इथे चूज स्ट्रीम अँड मीडियम यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे कोणत्या स्ट्रीमला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ते इथे निवडायचं आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स. तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ओके, आणि पुढे तुम्हाला इथे सिलेक्ट मीडियम यामध्ये तुमचा मीडियम निवडा. ओके, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला कॉलेज तुम्हाला निवडायचे. ओके, तर इथे डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडायचा आहे. इथे तालुक्याचं नाव टाका. त्यानंतर स्ट्रीम स्टेटस मॅनेजमेंट टाईप तुम्हाला इथे विचारलेला आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. ॲडेड, त्यानंतर गव्हर्नमेंट, लोकल बॉडी, पार्शली ॲडेड, त्यानंतर सेल्फ फायनान्स आणि अनॲडेड. तर मित्रांनो जे ॲडेड कॉलेजेस असतात तर या ठिकाणी तुम्हाला फी कमी भरावं लागते. ओके, आणि जे सेल्फ फायनान्स किंवा अनॲडेड हे जे कॉलेजेस असतात ओके, तर या ठिकाणी तुम्हाला फी जास्त भरावं लागते. तर इथे तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा तुम्ही निवडू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इथे तुमचा जिल्हा आणि तालुका निवडून सर्च ज्युनियर कॉलेज यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली तुम्हाला इथे कॉलेजेसचे नाव दिसतील. तर मित्रांनो इथे तुम्हाला 10 कॉलेजेसचे नाव दिसू राहिले. ओके, तर इथे तुम्ही रो पर पेज या ठिकाणी 30 निवडायचं आहे. ओके, तर तुम्हाला 30 कॉलेजेस जास्तीत जास्त दिसतील. तर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते तुम्हाला कॉलेजेस तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहेत. तुम्हाला इथे ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इकडे ॲडचं बटन दिसत असेल. ओके, तर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉलेज तुमचा ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो कॉलेज निवडताना तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे ते कॉलेज तुम्हाला पहिलेच निवडायचं आहे. ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे. कारण मित्रांनो तुम्हाला जर पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं ओके, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागेल. त्यानंतर तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही. ओके, तुम्ही बाद होऊन जाल. तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला भाग घेता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा तुम्हाला पहिलाच प्रिफरन्स द्यायचा आहे. तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही 10 कॉलेजेस निवडू शकतो. ओके, तर आपण लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही किती पण कॉलेज निवडा, पण तुम्हाला 10च्या आतच तुम्हाला निवडायचे. ओके, तर तुम्ही 10च्या आत तुम्ही किती पण कॉलेज निवडू शकता. ओके, तुम्हाला 1 निवडायचं 1 निवडा, 2 निवडायचं 2 निवडा. ओके, किंवा तुम्हाला जर 4-5 निवडायचे असेल तर 4-5 निवडा. तर अशा पद्धतीने तुम्ही 10पर्यंत कॉलेजेस निवडू शकता. तर इथे तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करा. तर इथे तुम्हाला कॉलेजचं नाव दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला प्रिफरन्स नंबर दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज निवडायचं आहे. ओके, तर इथे मी एक कॉलेज निवडलेलं आहे. ओके, तर तुम्ही 10पर्यंत किती पण कॉलेज निवडू शकता. तुम्हाला इथे ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर मित्रांनो दुसऱ्या जिल्ह्यामधलं एखादं कॉलेज निवडायचं असेल तर तुम्ही ते जिल्हा तुम्ही चेंज करू शकता. ओके, आणि त्यानंतर इथे तालुका निवडून तुम्ही सर्च कॉलेज या ठिकाणी क्लिक करा आणि इथे कॉलेजचं नाव येतील. ओके, तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल ते कॉलेजचं तुम्ही इथे प्रिफरन्स द्या. ओके, कॉलेज निवडल्यानंतर सेव्ह चॉईसेस या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली मेसेज येईल. ओके, त्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिला यावरती टिक करा आणि त्यानंतर लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सेस यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे फॉर्म लॉक झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता करंट स्टेटसमध्ये कंप्लीट अँड लॉक अशा पद्धतीने मेसेज आलेला. ओके, तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने मेसेज आला पाहिजे. ओके, तुम्ही इथे डॅशबोर्डला क्लिक करून सुद्धा चेक करू शकता. तर इथे सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहे आणि पार्ट 2 इथे तुम्हाला कंप्लीट अँड लॉक अशा पद्धतीने झालेला. ओके, तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. तर आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. ओके, तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेसेज करा. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.